जरते ध्यान उभे विटेवरी तर विटेवरी Glory
घनाचे प्रावर सच्चिदानंद घनाचे पावन सच्चिदानंद घनाचे प्रावर सच्चिदानंद घनाचे पावन साई रूप वनाचे साई रूप वनाचे साई रूप वनाचे ओ हरे हरि मायावले भजे ओ हरे श्री हरे माया बोले ओ हरे हरि
Thank you.
सगुणम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं दर्शनं तत्त्वमध्यात्मलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वती साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। हर हर हर। आज पंधरवाड्याची एकादशी आपली आहे आणि या एकादशी निमित्तानं ह्या कामराकडे ही सेवा आहे, ठोकल्याकडे या टमरेलाकडे या डब्याकडे आलेली आहे आणि ही पंधरवाड्याची एकादशी असताना आज अपरा एकादशी आहे आणि अपरा एकादशी असल्या कारणाने ह्या गरीब माणसाला एक साधकाला एक शिष्याला ही सेवा भेटलेली आहे। मी नेहमी सांगत असतो की मी डबल नॉन मॅट्रिक आहे, मी काही पदवीधर नाहीये, एक नेहमी सांगतो मी एक शिष्य आहे, विद्यार्थी आहे, मी काही कीर्तनकार नाही। आता फेटा बरोबर लावले ना, बरोबर आहे का? हा, तर ते प्रभाकर मारलेलं लावलं का? कीर्तनकाराला फेटा लावता येतो, कीर्तनकार नाही ना मी, म्हणून मला फेटा लावता येते। इथे जमलेले सर्व गुरुजन, साधक बंधू भगिनी, महिला वर्ग, तसे साधक बंधू भगिनी, टालकरी मालकरी गावकरी वारकरी सगळे तसे श्री समर्थ त्यांना नमन करून शिवाला कीर्तनास सुरुवात करते। देवासाठी घेतलेला अभंग माऊली ज्ञानेश्वर यांचा 3 चरणाचा अभंग आहे आणि 3 चरणाचा अभंग असल्याकडे मी नेहमी तो अभंग, मला खूप आवडतो तो अभंग घ्यायला बरं का, कारण तो अद्वैत तत्वज्ञानाचा अभंग असल्याकडे खूप अंतःकरणावर म्हणजे स्पर्श करून जातो। सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावण नाही गुणवन जे गुण जेथे तोहारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दूर सारून ज्ञानदेव म्हणे नयनांची ज्योती त्या नावे रूपे तुम्ही जाना। ज्ञानदेव म्हणे निज ज्योती नाही ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्योतीची सॉरी या ज्योतीची निज ज्योती त्या नावे रूपे तुम्ही जाणार। आता जे आपण 15वाडची एकादशी जी आहे कशा करता मान्य करतो, कशा करता येतो आपण? आता आपण वारकरी आहोत, मालकरी टाळकरी सगळे काही आहोत बरं का, आणि हे असताना आपल्या घरात करमत नाही, काय घरात नाही जाणार, मंदिरात वारत असं काय आहे का? करमत नाही म्हणून येतो, जेवायला मिळत नाही म्हणून येतो का, वेफर खायला येतो, पाणी प्यायला येतो, चहा प्यायला येतो का? नाही। जन हो विठ्ठल विठ्ठल म्हणा आपण ते अध्यात्म आपल्या सत्संगासाठी जमलो आहोत। आता आपण सत्संगासाठी जमलेलो आहे तर आपणच मरण्याचे ठेका घेतलेला आहे का? की आपणच मरणार आहोत म्हणून आपण उपदेश करतो? नाही, सगळेच मरणार, जन्माला आला तो प्राणी मरणारच आहे। जो म्हणतात ना सूर्य उगवला तो मावळल्याशिवाय राहणार नाही, जी रात्र झाली तो दिवस झाल्याशिवाय राहणार नाही, जो जन्मला तो खाटेवर जन्मला तो तटेवर गेल्याशिवाय राहणार नाही। काय म्हणून सांगायचं की जो जीव आपण मनुष्य जीवच नाही, प्रत्येक जीव 84 लक्ष कोणी फिरून आपण आले होतो आणि फिरून आल्या कारणाने प्रत्येक जीव जाणारच आहे, हीच आपल्याला विसर पडलेला आहे।
हा पांडुरंगा करू प्रथम नमन श्रीपाद बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो हॅलो आता काही चुकलं तरी काही हरकत नाही कारण का आता माझी बायको आली ती सांगते चुका माझ्या घरी गेल्यानंतर सांगितलं पाहिजे चुका सांगितल्या पाहिजे चुका सांगितल्या तर सुधारता येतं बरं का आम बिघडलो तुम्ही बी बिघडा आहे का मी बिघडलो तुम्ही बी घडा असं आहे तर आपण चुकल्यानंतर सांगितलं पाहिजे मी पण नेहमी विचारतो विचारा प्रभाकरला नकुल दामीला माझी चूक सांगा चांगलं कीर्तन झालं सांगू नका चांगलं झालं ते सद्गुरूच्या कृपेने झालं बरं का माझ्या कृपेने नाही झालं पण चुकी सांगा म्हणजे आम्हाला सुधार नाही हॅलो तर सेवेसाठी घेतलेला अभंग माऊलींचा आहे माऊली असे उपदेश करतात की ह्या अभंगामध्ये फक्त आणि फक्त अद्वैत तत्वज्ञान सांगितलं काय मी देह आणि देह वेगळा आणि देव वेगळा याच्यामधला समन्वय जो घातलेला आहे भगवंतानी माऊलीने तो एक सांगितलेला त्यासाठी मी सांगतो की आज जो चिंतनासाठी मी विषय घेतलेला आहे शंकराचार्य घेतला ज्याला भजन करावं सांगतो
या जगामध्ये 3 जगद्गुरू झाले. हे आपण सगळ्यांना परिचित आहे बरं का. 3 जगद्गुरू झाले परिचित आहे आणि आपण नेहमी बोलत असतो, त्याच्यात काही वाद नाही. 3 जगद्गुरू कोण? वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम मध्ये जगद्गुरू. दुसरे जगद्गुरू शंकराचार्य, आद्य गुरु शंकराचार्य. आपल्या त्यांचा जास्त परिचय नाही बरं का, तर परिचय आज देणार मी सद्गुरूच्या कृपेने बरं का. आणि तिसरे गुरु कोण? जगद्गुरु तुका अवतार पण दुसरे जगद्गुरु आद्य गुरु शंकराचार्य. आद्य गुरु शंकराचार्य यांचे आई वडील शिवभक्त होते. तुम्ही ऐकलं असेल, आपण कृष्णाचे पिक्चर सुद्धा बघितले, धारावाहिक बघितले, पोथीपुराण वाचलेले, पण कृष्णाचे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चरित्र. तुकाराम महाराजांचे पण पिक्चर बघितलेले, पोथीपुराण ऐकलेले, गाठ्यामध्ये सगळं ऐकले, पण आद्यगुरु शंकराचार्यांचं नाही ऐकलं. आपण आपल्याला परिचित पाहिजे. तर आद्यगुरु शंकराचार्य यांची वडील श्री गुरु आणि आई आर्याबा या हे शिवभक्त होते. आणि शिवभक्त असल्या कारणाने त्याला काही वर्ष मूळबाल नव्हतं. आणि मूळबाल नसल्या कारणाने ते शंकराचे भक्त होते. आणि शंकराचे भक्त असल्याने ते शंकराला सांगितलं की आम्हाला मूळबाल झालं नाही तर आम्ही संन्यास घेणार. काय संन्यास घेणार. मग शंकराला तयार की चला यांना मूळबाल द्यावं. आणि मूळबाल दिल्यानंतर एक मुलगा झाला, तो म्हणजे शंकराचार्य. त्यांचं नाव पूर्वीचं अगोदर नाव शंकरा होतं. त्यांनी नाव काय ठेवलं? शंकरा ठेवलं. आणि शंकर नाव ठेवल्यानंतर शंकराचार्य जे आहे ते आपल्या भारतातले आद्य प्रवर्तक सद्गुरू आहे बघा, गुरुचे. आणि त्याने फक्त तत्वज्ञानाचा विषय मांडला. तत्वज्ञान कोणतं? अद्वैत तत्वज्ञान बरं का, तो मांडलेला आहे. तर त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांना नाव काय ठेवण्यात आलं? शंकरा नाव ठेवण्यात. शंकरा नाव ठेवण्यात आल्यानंतर आद्य गुरु शंकराचार्य जे आहेत ना, ते 8व्या वर्षी त्यांनी संन्यास धारण केलं. आता आपल्याकडे 8व्या वर्षी मुलाला शेंबूड साफ करता येत नाही बरं का. आम्ही पूर्वी असं शेंबूड करायचो असं 8व्या वर्षी सांगण्याचं तात्पर्य. पण 8व्या वर्षी त्यांनी संन्यास धारण केलं. आणि संन्यास धारण केल्यानंतर त्यांना वेदांत पूर्णपणे म्हणजे वेदांत त्यांना अभ्यास अवगत झाला. वेदांत आणि उपनिषदाचा अभ्यास पूर्ण झाला त्यांना. आणि 8व्या वर्षी 12व्या वर्षी त्यांना पूर्ण शास्त्राचा अभ्यास पूर्ण झाला, पण मुखत्व झाला अभ्यास. आणि त्यांचे वडील जे होते ते काय करायचे? कोणाची भक्ती करायचे? ललिता अंबिका म्हणजे देवी होती, त्याची भक्ती करायची. आणि भक्ती करता करता एक दिवशी ते दूध आपले देवीला काय म्हणतात ना, नैवेद्य न्यायचे. आणि नैवेद्य नेता नेता एक दिवशी काय झालं की शंकराचार्यांना हे वाटलं की आपण बाबा दूध आणतात, नैवेद्य आणतात, ते देवी खात का नाही. पण त्यावेळेस शंकराचार्याने देवीला सांगितलं की देवी, तुझा आज माझं नैवेद्य खाल्लं नाहीस तर मी काहीतरी करत देवाचं बरं वाटतं. त्यावेळेस त्यांनी एक ग्रंथ लिहिलं. ते ग्रंथ म्हणजे आनंद लहरी. ते मी स्वाध्यायामध्ये असताना वाचलेलं बरं का, आनंद लहरी. मस्त एकदम वाचायला मिळलं की माणूस एकदम मंत्रमुक्त होतो वाचताना, असं आनंद लहरी. आणि ते लिहिल्यानंतर 12व्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला आणि पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं. भारतभर काय केलं की अद्वैत तत्वज्ञानाचा जो त्याच्यावर आवरण आलेलं, काय त्याच्या आवरण जे आलेलं, ते आवरण दूर करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवत भारत अभ्युदय तदात्मा सुजाम परित्राणाय साधूनाय गुण विनाशाय दुष्ट. म्हणजे सांगण्याचं बरं की धर्मावर जेव्हा ग्लानी येते तेव्हा साधू अवतार घेतात. धर्मरक्षा वया अवतार. Thank you.
झाल्यानंतर त्यावेळी तो समकालीन जो विषय होता ना, समकालीन विषय असा होता की त्यावेळी बौद्धाचा जन्म होता, बौद्ध होता आणि बौद्धाने आपल्या हिंदू धर्मात पूर्ण ग्लानी आणलेली की तुमचा हा सनातन धर्म जो आहे तो खोटा आहे, देव खोटे आहेत, मूर्तीपूजा खोटे आहे, अध्यात्म खोटं आहे, सगळं खोटं मांडलेलं त्यांनी. मग त्यावेळी त्याने अवतार घेतला शंकराचार्य आणि अवतार त्यांचा कधी आला 1788 इसवी सन 1728 साली, इसवी सन 1728 आणि मृत्यू त्यांचा इसवी सन 728 झाला. वय झाले ना त्यामुळे जरा विसर पडतो. काय केस सफेद काळे झाले आणि दात सफेद झाले असं झाले. तर 788 इसवी सन 788 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 32व्या वर्षापर्यंत त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलं आणि भारत भ्रमण करताना त्यावेळी त्यांनी शास्त्रावर जो हे केलं, भाषण केलं, ते भाषण जे आहे ते पूर्ण भारतभर केलं आणि भारतभर करताना त्यांना एक अहंकारी विद्वान भेटला, तो म्हणजे मंडन मिश्रा. जर म्हणजे करा मंडन मिश्रा इतका मागलेला होता की पूर्ण 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हे त्यांच्या सुद्धा मोखतवर. पण ते म्हणायचे की माझ्याशी तो शास्त्रवाद करेल आणि तो हरेल, तो माझा शिष्य बनला पाहिजे. काय नाही तर हरला, मी जिंकलो तर त्यांनी माझे शिष्य बनले, तो हरला तर मी त्याचा शिष्य बनलो असं आलं. पण शंकराचार्याने काय केलं, शंकराचार्य पूर्ण भगवंताचे अवतार होते, शिवाचे. काय शिवाचे अवतार असल्या कारणाने त्याला काही कमी नव्हतं. पूर्ण 6 शास्त्र 18 पुराणे शास्त्र पूर्ण अभ्यास, वेदांचा अभ्यास, उपदेश निषेधांचा अभ्यास पूर्ण अभ्यास होता. आणि हे झाल्यानंतर त्यांचा शास्त्रवाद चालू झाल्यानंतर शंकराचार्यांना त्यांनी प्रश्न केले, प्रत्येक प्रश्न केले. शंकराचार्यांनी पूर्ण प्रश्नाचे उत्तर दिले. काय शंकराचार्यांनी पूर्ण प्रश्नाचे उत्तर दिले आणि पूर्ण प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर शंकराचार्य आपले मंडन मिश्रा जे आहे ते हारले गेले. तर हरल्यानंतर त्यांची भार्या बायको शंकर आपले हे मंडन मिश्राची जरा सांगत द्या बरं का, विसर पडतो. हा माईक वाले. तर भार्याची तिचं नाव होतं महाभारती. ती अति हुशार. काय आता आपण काय एखादा नवरा हरला, जुगारामध्ये हरला, कुठे पैशामध्ये हरला, विसरला का आपण जाऊ दे कशाला सोडून द्या ते विषय असं बोलतो नाही का, जाऊ दे कशाला सोडून द्या विषय तो असं बोलतो. पण तसे नाही, त्यांची जी भार्या होती, पत्नी जी होती ती इतकी हुशार होती की त्यांच्यापेक्षा वरचढ होत बरं का. पतिवर्ता आणि पतिवर्ता अशी होती. तर त्या बाईने त्यांना घेतलं शंकराचार्य, ते हरले नाहीत. अजून काही प्रश्न माझ्याकडून द्यायचे, तुम्हाला प्रश्नाची उत्तर द्यायचे. तर म्हणजे ठीक आहे द्यायचे. आता मंडन मिश्रांचे प्रश्न टाकलेले ते सगळे विषय जे होते आध्यात्मिक होते. आपले आध्यात्मिक असून हे होते वैदिक होते. आणि मंडन मिश्राची बायकोनी प्रश्न केले कोणते, तर सांसारिक प्रश्न केले. आता हे लहानपणापासून ब्रह्मचारी शंकराचार्य आणि लहानपणापासून ब्रह्मचारी असल्या कारणाने ते त्यांना काही प्रपंचाची माहिती नव्हती. म्हणजे ठीक आहे तुम्ही प्रपंचाची प्रश्न टाकतात तर मला ठीक आहे, मला काय येत नाही, मला 2 महिने अवधी द्या. त्या महाभारतीने 2 महिने त्यांना अवधी दिला. ठीक आहे, अवधी दिल्यानंतर एक प्रेत चालू होतं आणि प्रेत चालू असताना शंकराचार्याने बघितलं की प्रेत चालू आहे आणि अल्पवयात ते प्रेत मनुष्य वागले होतं, अल्पवयात कमी वयात वागल्यानंतर त्या प्रेतामध्ये शंकराचार्यांनी प्रवेश केला. काय ते भगवंताचे अवतार हो. काय आपण बोलतो काय हे कसं झालं ते कसं भगवंताचे अवतार होते. आणि त्या प्रेतामध्ये प्रवेश केल्यानंतर ते प्रेत जिवंत झालं आणि प्रेत जिवंत झाल्यानंतर ते घरी गेलं, बायकोची व्यवहार केला, संबंध केला, सगळं काय केलं, प्रपंच पूर्ण केलं. काय केल्यानंतर मग काही दिवसांनी पुन्हा शंकराचार्य त्या प्रेतातून निघाले. म्हणजे काही अवधीनंतर ते शंकराचार्य त्या प्रेतातून बाहेर निघाल्यानंतर मग पुन्हा ती शास्त्र हे आहे ना वाद, तो शास्त्र चालू झाला. आणि शंकराचार्य जसेच्या तसे उत्तर त्यांना दिले. कोणाला? महाभारतीला, म्हणजे मंडन मिश्राच्या बायकोला जसेच्या तसे उत्तर दिले. मग शेवटही तो मंडन मिश्रा जो होता ते मंडन मिश्राने आपलं हे पत्करलं, काय शिष्यत्व पत्करलं. का की जेणेकरून मी हारलो. आणि एवढंच नाही तर शंकराचार्याने एवढं काय केलं तर संपूर्ण भारतामध्ये आध्यात्मिक वैदिक सनातन जे आहे धर्म आहे तो जागृत राहावा
काय आध्यात्मिक सनातन जे वैदिक धर्म आहे तो जागृत होत्या आणि त्यांनी 4 मठ स्थापन केले. एक मठ पुढे केला, गुजरातला केला, एक वाराणसीला केला, एक उत्तराखंडला केला आणि एक नाही कर्नाटकला केला. मी जेव्हा माझा अनुभव सांगतो बरं का. मी जेव्हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो ना, तेव्हा तेव्हा असं वाटतं बाबांनी म्हणजे ज्ञानेश्वरीचा अवतारच बाबा असतील. जेव्हा मी तुकाराम महाराजांचा अभ्यास करतो तेव्हा असं वाटतं की बाबांचा अवतार म्हणजे तुकाराम महाराजांचा. आता मी यांचा अभ्यास केला, शंकराचार्यांचा अभ्यास केला, असं वाटतं की बाबांच्या शंकराचार्यांचे तर बाबाच नाही ते अवतार आले. विश्वंभराचा अवतार इतका अभ्यास होता, इतका अभ्यास तोंडपाठ म्हणजे झोपेत त्याला विचारलं असतं तरी त्यांनी सांगितलं असतं उत्तर दर्शनात असतं. आणि त्यांच्या सगळे शास्त्राचा सार म्हणजे त्यांनी एकच सांगितलं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. काय शंकराने काय घेतलं, ब्रह्म सत्य जगत मिथ्या. आणि बाबाने काय सांगितले, अरे बाबा तूच देव आहेस. काय बाबाने काय तूच देव आहेस, कुठे जातो, एका जनार्दनी सर्वनाशी वंदय. माकडाला होईल, बैलाला होईल, गाईला होईल, का म्हैसीला होईल की माणसाला होईल, तर माणसाला होईल. आता माणसाला बघा कुठलं सामान्य ज्ञान सांगतो बरोबर. सामान्य ज्ञान माणसाला एवढं कळतं, माझे डोळे, माझे कान, माझं तोंड, माझं होठ, माझे पाय, माझे हात, माझा पोट, माझी पाठ दुखते, माझी मान दुखते, माझे केस कापायचे, काय माझी मिशी करायचे, मला गुरला करायचंय, मला दाल घासायचे, कळतं सगळं माणसाला. हे सगळं माणसाला कळतं. बाईला कधी दाल घसत का, काय नाही घसत. एकदा म्हणजे उदाहरण सांगतो पटकन लक्षात राहून सांगतो. एकदा शहरातली एक बाई गाव खेड्यात आली, म्हणजे तिला लग्न झालं आणि गाव खेड्यात देण्यात आली. गेल्यानंतर तिला सांगितलं सासूबाईने, बाई सुन बाई जरा हे चारा जो आहे गवताचा तो म्हशीला नेऊन दे सकाळी. तर ती म्हणते, ती नेल्यानंतर ती म्हैस रवंत करते. असं रवंत करतात ना म्हशी, गाई रवंत करतात. आणि रवंत करताना त्याच्यातून सफेद फेस निघाली. तर ती सून बाई की सासूबाई की, हो सासूबाई अजून थांबा थोडा वेळ. म्हणजे काय ग, म्हणे आत्ताच तिने दात घासले त्या म्हैसीने, पण नंतर दात घासल्यानंतर म्हणले चारा देतो. सांगायचं एवढं की माणसाला जो ज्ञान आहे तो ज्ञान सर्वात श्रेष्ठ आहे. माणसाला जो ज्ञान आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्याच्या श्रेष्ठ ज्ञान म्हणजे मी ब्रह्म आहे. मी आता सांगण्यापैकी लोक सगळे देवानं मानतात बरं का, सगळे देवानं मानतात, पण आत्मसाक्षात्कार काय हे समजून घेत नाही.
क्या किया बोला 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 क्या किया रे क्या किया तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया माईकवर का बोलतो आमच्या पाठीला किती आहेत ना बागे पुढे उभा आहे सांभाळायचा मागे पुढे उभा आहे सांभाळायचा मागे पुढे उभा आहे सांभाळायचा मागे पुढे उभा आहे सांभाळायचा त्यांनी गवत नाही काय सांगितलं आम्हाला त्यांनी आम्हाला गवत ते काय सांगितलं आम्हाला पाच पक्वान्न काय सांगितलं त्यांनी अहो त्यांनी सांगितलं नाही पोटी वाचा पुराण वाचा उपवास करा काय स्नान करा तीर्थदान करा हे काही सांगितलं त्यांनी मला त्यांनी काहीच सांगितलं काय त्याने अनुग्रह दिला आणि प्रबोध दिल्यानंतर सांगितलं तूच ब्रह्म आहेस आता शोध कोणी घ्यायचा नाही आमच्या बायकोनी मुलांनी काकानी बाबांनी शोध घ्यायचा आता आम्हाला प्रबोध झालाय तर शोध कोणी घ्यायचा बोध्याने हा बोध्याने बोधेनी त्याप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की मला आजार असेल तर माझ्या बायकोला सलाईन लावून जमणार नाही बायकोला जर आजार असेल तर मुलांनी गोळ्या खाऊन जमणार नाही मुला जर आजार असेल तर आजोबांची ऑपरेशन करून जमणार नाही जमेल का आपल्याला आजार तर आजोबांचं ऑपरेशन करून जमणार आहे का अध्यात्म माझा विषय आहे बाबांनी कधीच सांगितलं नाही बरं का पोथी पुराण वाचा अभ्यास करा ध्यान करा बाबांनी नाही सांगितलं उपवास करा तीर्थयात्रा करा आवडीने जा बरं का आळंदीला आवडीने जा पंढरपूरला काशीला जा गयाला जा तिकडच मला असं कधी सांगितलं त्यांनी काय सांगितलं
सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. बाबांनी सांगितलं काय सांगितलं भाऊन काही सगळी बोलले नाही बरं का. आता जे बाबा जे आहेत ना ते बेटा नंतर भेटा मोठ्या मोठ्या टाका नोटा खिशात बेटा नंतर भेटा ना मोठ्या मोठ्या खिशात टाका नोटा. ही जमीन आहे, ही जमीन आहे त्याच्यावरती माती आहे, मुरुम आहे, दगड आहे, कातळ आहे, कातळाच्या खाली पाणी आहे. बरोबर ना? मराठीत सांगतो बरं का, मला संस्कृत आपली भाषा येत नाही, उर्दू भाषा येत नाही मला. तर त्याची इथे माती आहे, त्याच्यावरती दगड आहे, त्याच्याकडे मुरुम आहे, त्याच्याकडे कातळ आहे. कातळ म्हणजे पातळ दगड असतं का कातळ, आम्हाला ते माहिती. आम्ही ते मुरुम आणायला जातो ना ओली आमच्या ओलीवर जरा माहिती ओलीवर, तर ते मुरुम आणायला जातो. त्याच्याखाली पाणी असतं. बाबाने त्या जमिनीखाली पाणी आहे काय. मग ते पाणी शोधण्याकरता काय केलं पाहिजे, त्यातलं वरचं आवरण काढलं पाहिजे काय. त्याचं आवरण काढलं की पाणी तयारच आहे. पाणी कुठेही गेले नाही, पाणी जमिनीमध्ये आहे काय. ह्या पृथ्वी तलावर 75% पाणी आणि 25% जमीन. तरी सुद्धा आपण गुंडास करतो या देशातून त्या देशात, त्या देशातून त्या देशात, त्या देशात इकडे जा तिकडे जा सगळे निवडून बोला काय ते. देही असोनिया देव, 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 देही असोनिया देव. वेद हिंद दोन्ही देव, वेद हिंद दोन्ही देव. देह आहे अंतर्यामी, देह आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. वेद हिंद दोन्ही देव, वेद हिंद दोन्ही देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी, देव आहे अंतर्यामी. खरं म्हटलं तर मी हिंदीमध्ये कीर्तन करणार होतो, पण जाऊ दे म्हटलं कशाला, आपली मराठी भाषा चांगली आहे. गोड जशी बोलवावी तशी वळते, जशी घोलवावी तशी घोलते, जशी पळवावी तशी पळते, जशी बोलावी तशी बोलते. बाबांचा सिद्धांत आहे आणि कृष्णांचं भजन आहे की पाणी मोमी न प्यासी काय. आता काही लोकांना मराठी कळत नाही, काही बोलतात हिंदी का बोलता तुम्ही. अरे तुम्हाला सिरियल कळतात, तुम्हाला शोले 4-4 वेळेला बघता तुम्ही, बाकीचे पिक्चर तुम्ही बघता ते कळतात तुम्हाला, हिंदी का कळत नाही. त्याला सांगायचं पडेल की बाबांचे पाणी मोमी न प्यासी मोहे सुनत नाव. मीराबाई म्हणतात, मीराबाई म्हणतात की पाण्यामध्ये मासा आहे तरी सुद्धा त्याला तहान लागलेली आहे काय. पाण्यामध्ये मासा आहे तरी त्याला तहान लागले. पाणी मोमी न प्यासी मोहे सुन आवडतात. नर भटकत है आत्मज्ञान बिना, नर भटकत है आत्मज्ञान बिना, नर भटकत है आत्मज्ञान बिना, नर भटकत है. काम तुरा कामाचे काचे, काम तुरा कामाचे काचे, काम तुरा कामाचे काचे, काम तुरा कामाचे काचे. सर्व संतांनी आणि सर्व महात्म्यांनी सर्व म्हणजे जे अद्वैत तत्वज्ञान जे आहेत त्यांनी एकच सिद्धांत मांडलेला आहे काय. देव तुझ्यात आहे आणि तो व्यापक. आणि बाबांनी सुद्धा ते सांगितलेलं, बाबांनी वेगळं नाही सांगितलं. बाबांनी देव तुझ्यातच आहे आणि तो तूच आहे याचं चिंतन कर, मनन
श्रवण मनन आणि चिंतन आणि त्याच्या ऐका चिंतन करा आणि त्याला ध्यास घ्या. हे बाबांनी काय सांगितलंय की देव जो आहे ईश्वर जो आहे तो तुझ्यातच आहे इतर ठिकाणी नाही. म्हणजे आधी तुझ्यातच होत. व्यापकच आहे तसं नाहीये, व्यापक आहे पण आधी तुझ्यातच होत. मला याचा विचार पडायचा पहिला की देव आपल्यामध्ये आहे ना, मग आपण देव व्यापक आहे ना, मग आपल्यामध्ये काय शोधायचा. म्हणजे सांगण्यात पडेल की आधी तुझ्यातला शोध मग जगातला शोध. मग बाबांनी काय सांगितलं सत चित आणि आनंद. सत म्हणजे मी नेहमी सांगतो सत म्हणजे 3 प्रकार होतो. सत म्हणजे सत्य, सत म्हणजे सर्वत्र आणि सत म्हणजे सत्य. सत्य सर्वत्र सतत. भगवंत सतत आहे सतत आहे सतत. भगवंत सतत आहे सर्वत्र आहे आणि सत्य सत्य ज्ञान आनंद. बोला आपण सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवाह. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवाह. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवाह. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवाह. अलुमाळ जे होते तुझेपणे ते विचारले त्यांनी आटुनी गेले अंतःकरण विराने सहसा. म्हणजे सांगण्यात पडेल बाबांनी देव आणि देह क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ देव आणि देव शिव आणि शिव एक केले. म्हणजे ते आपण आपले हे ना भजन त्या जीवाचे लग्न या श्रीपाद बाबान ध्याय रामदास बाबान निज रूपाला लावली. मायाचं आडनाव काय. हा पाटील बरं ऐका चेतन भोईर आणि चेतना पाटील
एका क्षणामध्ये एक चेतना पाठीचे चेतन भर झालं. मला काय म्हणायचंय की लग्न जे आहे लग्न आणि संलग्न, लग्न म्हणजे एक आणि संलग्न म्हणजे वेगळा. बाबाने आपल्याला लग्न करून दिलं, लग्न लावलं बाबांनी शिवाचं. मग शिव आणि जीव एकच केलं आणि लग्न केल्यानंतर आपण एक झालो. आणि त्याचा सिद्धांत काय तर सत चित आणि आनंद. काय सत चित आणि आनंद. आनंद म्हणजे बाहेरचा आनंद नाहीये. मी जागा घेतली म्हणजे आनंद, गाडी घेतली आनंद, हा व्यवहारिक आनंद आहे, हा प्रापंचिक आनंद आहे, हा भौतिक आनंद आहे. पण आध्यात्मिक आनंद आहे जे आतमध्ये बरं का. किंबहुना सोय जीव आत्मयाची सोय, हा. तेच जे होय तया सुख. म्हणजे सुख जे आनंद जे आतलं जे सुख आहे ते आपल्या बाबांनी दिलं. काय बाबांना बाबांना सुखी आहे मी माझ्या घरात. माऊली माझ्या बाबाला, बाबाला सुखी आहे मी माझ्या घरात. माऊली माझ्या बाबाला, बाबाला सुखी आहे मी माझ्या घरात. माऊली माझ्या
अनुभव सांगतो बरं हा. म्हणजे मला कोण सांगत होतो आता ना प्रपंचामध्ये आणि भौतिकामध्ये मी दुःखी आहे का सांगतो व्यासपीठांत प्रपंचामध्ये आणि भौतिकामध्ये मी दुःखी आहे आणि आता महाराजांनी आपलं अभंग भजन घेतलं बाबांचं माझ्या घराला या घरा. सांग ना माझे माऊली माझ्या घराला हा माझ्या मग घर कोणतं हे. कुणाचे हे घर हा, ते. हा देह कुणाचा आख मारा मध्याचा तो विचार आपण अंतःकरणातून चुकी आहोत अंतःकरणातून चुकी पाहिजे म्हणून निरंजनी आम्ही बांधी आले हे जाणे आगे वाली घर. हे जाणे आगे वाली आपण अभंग आहे बरं का सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही गुणवर्ण देते गुण देते म्हणजे सत्य आणि ज्ञान याच्यावर आवरण आलेलं आकाशात काय आपण नाही का लहान मुलं सांगतो आपले आजोबा वारले तर आपण काय म्हणतो आपले आजोबा वर गेले देवाकडे गेले आपण आकाशाकडे लक्ष देतो देवाकडे गेले काय तर एक मुलगा आहे बाबाने म्हणतो बाबा देव आजारी आहेत का हो तो म्हणून का रे देव आजारी आहेत आणि देव आढळले आहेत का म्हणे का म्हणे असं काय विचारतोस तू म्हणे डॉक्टर काका ते शेजारचे डॉक्टर काका देवाकडे गेले समजलं शेजारचे डॉक्टर काका देवाकडे गेले ते देव आढळले आहेत का म्हणे आकाशामध्ये देव आहे आणि तोच व्यापक आहे काय आकाशामध्ये देव आहे तो व्यापक आहे आणि तोच माझ्या संतांनी माझ्या बाबांनी दिलेला बाकीचं सांगितलं नाही ते बाकीचं काही सांगितलं नाही लट्ट्या रचाड काही सांगितलंच नाही त्याप्रमाणे सांगतात ना की तैसा हृदयामध्ये मी राम बद्धता सर्व सुखाचा मी देहाने नाही देहाने दुखी आहे सतत दुखी आहे का साधकाची दशा साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर्बाह्य मी ध्यानाला नाही बसत सकाळी 7 वाजता उठतो काय करू माहिती माहिती 7 वाजता उठतो रात्री 11 वाजता पण ध्यान करायला वेळ कुठे आहे मला प्रपंचात अडकलेलो आहे मी ध्यान करायला वेळ नाहीये ध्यान करायला वेळ नाहीये मला मग ध्यान कधी करायचं तुम्ही साधक आहात ना तुम्ही साधक भगिनी आहात तुम्ही साधक बंधू आहात काय तुम्ही साधक म्हणजे साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे साधन पकडलेलं आहे मग ध्यान कधी करायचं ध्यान एकच वेळे करायचं सकाळी 4:30 ते 5:30 माझं मी सांगतो बरं का मी तुमच्यासाठी नाही सांगत मी सकाळी 4:30 ते 5:30 माझ्या बायकोलाच माहिती तर कोणी उठवलं तर उठव आपल्याला करायचं ना माझं ध्येय गाठायचं मला उद्दिष्ट जागृत हा कोण सांगतो विवेकानंद उद्दिष्ट जागृत हा वरायने उपान उठा जागेवर आणि आपलं ध्येय गाठा सांगायचं नाही कोणाला म्हणजे मी का सांगितलं मला अनुभव सांगायचं नाही मला काय अनुभव येतोय आपण स्वतःहून टाकायचं असते अनुभव आले आध्यात्मिक अनुभव येतो आध्यात्मिक आपण मांडण्यासाठी हे व्यासपीठ आहे आणि आपली पाठशाळा आहे आम्ही पाठशाळेत जातो स्वाध्यायाच्या पाठशाळा सकाळी पहाटे उठून सकाळी जायचो कुठे माधवबागला आणि पुढे पाठशाळा जायचो दादांच्या परमपूज्य पांडुरंग ठाकरे आठवले पुढे बसतात का तर पाठशाळेमध्ये काय शिकवतात तेव्हा हिंदी प्रवचन असायची तरी कळायचे आम्हाला आणि ही सुद्धा आपली पाठशाळा आहे इतर मोठेपणासाठी नाही पदवीसाठी नाही प्रवचन करायचं पदवीसाठी नाही कीर्तन करायचं आणि पदवीसाठी काहीच करायचं या आध्यात्मिक क्षेत्रात नाही तुम्ही बाकीचं नाही की जेणेकरून माझा उद्धार कसा होईल मी कसा उद्धार पावेन कसा काही उद्धार पावेन
धार वरची जी धार होते धार त्याच्याने उद्धार आणि उद्धार केल्यानंतर आपल्याला भगवंताचं दर्शन होतं. काय अभंगाचं दुसरं चरण. तो हरे श्री हरी पाहिला डोले भरे तो हरे श्री हरी पाहिला डोले भरे ओ हरे श्री हरी पाहिला डोळे हरी तो हरे श्री हरी पाहिला डोले भरे तो हरे श्री हरी पाहिला डोले तो हरे श्री हरी पाहिला डोळे हरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे हरी पाहता पाहणे डोळे करोनी पाहता पाहणे डोळे करोनी तो हरे श्री हरी पाहिला डोळे हरी तो हरे श्री हरी पाहिला डोळे हरी काय अनुभव आला. तो हरे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे म्हणजे आपण एखादे समजा नारायण भाऊ आहे उदाहरण घेतो बरं का. नारायण भाऊनं बघितलं आपण सतत बघत राहतो का. थोड्या वेळ बघतो नंतर इकडे बघतो नंतर तिकडे बघतो सतत बघत नाही. बघण्याचा दृष्टिकोन काय असतो की हा भगवंत जो आहे हा भगवंत जो व्यापक आहे त्याला बघायचं तरी कुठे 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 शोधू तुला. हा नंतर मी काय तुम्हाला माझ्या झाल्यानंतर तर आपण आता बघता बघता आपले तोहारे श्रीहरी पाहिला डोळे म्हणजे पाहता पाणी तुमचं म्हणजे बघता बघता डोळे इतकं लांब जातात की मी नेहमी तू सांगतो आज सुद्धा राहणार आहे. नेहमी सांगतो ते आज सुद्धा राहणार. तुम्ही विशेष प्रकार सांगा की चंद्राहून नेहमी सांगतो बरं का चंद्राहून पृथ्वी वाटाण्यावर दिसते बरं का. चंद्राहून पृथ्वी वाटाण्यावर दिसते आणि पृथ्वीवर चंद्र चप्पडचंद्रावर दिसतो. हे मी का सांगतो लक्षात घे बरं का. मला अभंगाच्या दृष्टिकोनातून सांगायचं आहे. तर पृथ्वीवर चंद्र चप्पडचंद्रावर दिसतो आणि आणि सूर्य जो आहे ना सूर्य किती मोठा आहे चंद्रापेक्षा 400 पट चंद्रापेक्षा 400 पट मोठा आहे. म्हणजे किती लांब असेल तो किती लांब असेल विचार करा. म्हणजे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे ते. चंद्रापेक्षा 400 पट मोठा सूर्य आणि तो किती लांब असेल आणि किती मोठा असेल आणि ते चंद्र सूर्य तारे ग्रह ते भगवंताच्या पोटात आहे. झालं झालं झालं. भगवंत किती मोठा आहे. अनु रे नुया हो कळा बाबांचे अनुग्रह आहोत ना. तर अनुग्रह होता आपण पायऱ्या पायऱ्याने वर चढलं पाहिजे की खाली आलो पाहिजे. वर चढलं पाहिजे म्हणजे का. आता पहिलीचा मुलगा आहे तो दुसरी जाणार काय तो पहिली ग्राउंडला येणार पुन्हा काय नर्सरीमध्ये येणार का नाही. पहिली दुसरी तिसरी म्हणजे वर चढ जाणार. म्हणजे आपले जे साधक आहेत ना मला खंत वाटतं खरं सांगतो मला व्यासपुढे खंत आहे की आपण जे साधक आहेत त्यांनी का पायरी पायरी चढू नका. अनुग्रह प्रबोध स्वरूपाची ओळख बुद्धी निश्चय काय व्यापकता काय करू नये करायला पाहिजे. आपण अनन्य संप्रदायाचे आहोत म्हणून करायचं. मला बाकीच्यांना म्हणायचं नाही
बाकीच्यांना बाबा आपल्याला उपदेश करायचे नाही का नेहमी बाबा जोडून दोन मिनिटं बोलू. हा बोला बाबांनी स्वरूप शब्द कधीच वापरला नाही. सगळ्या कीर्तनं गाणार. हा तर बाबा शब्द काढला नाही. तुम्ही हापटून आणला शब्द स्वरूपाला. स्वरूप दर्शन शक्यच नाहीये. तर तुमचा हा. बोलच म्हणजे स्वरूप आहे. लक्षात घे. ते नंतर बोलू आपण तर हा जो विषय आहे ना तो माणसाने पायरी पायरी वर चढला पाहिजे जेणेकरून आपली ध्येय गाठलं पाहिजे की मी कोण आहे याच्यासाठी केलं पाहिजे काय केलं पाहिजे त्याने चिंतनच केलं पाहिजे म्हणून बाबा होतात ना त्याने चिंतन केलं पाहिजे बाबा हे सांगायचे की मला विसरा मला ठार विसरेल तरी चालेल पण माझ्या नावाला विसरू लावणी वाढ नाव आहे लावणी वाढ नाव आहे लावणी वाढ देव निवृत्ती कार देव म्हणजे नाम किती मोठा आहे नाम कधीच आहे ते आता सांगायला वेळ नाही आपल्या अभंगाचे 2 चरण झालेले आपण भगवंताचं भजन करूया चरण आहे ज्ञानदेव म्हणे नयनांच्या ज्योती त्या नावारूपी तुम्ही जाणा म्हणजे नयनांच्या ज्योती म्हणजे डोळ्याच्या समोर जे आहे ते काय आहे ते जाणायचं आपण आहे आणि जाणल्यानंतर कळेल की बाबा अध्यात्म काय सनातन धर्म काय आहे अद्वैत तत्वज्ञान काय आहे आणि अद्वैत तत्वज्ञान जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण कच्च्या पे कच्च्या नाही गुरु काय बच्चा किती करा तुम्ही किती पोट्या पुराण होतं म्हणतात ना की गाड्यावर पोत्या जरी उलटलेली पाणी तरी गुरु खून न करेल काय गाड्यावर पोत्या जरी उलटल्या तरी गुरु खून करेल आणि गुरु खून करण्याकरता सत्य फक्त सद्गुरु संत आहे सद्गुरु वाचून सापडेना सोय धरावेचे पाय आले आहे चालेल घेता काय चालेल
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हरि हरि ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योत ज्ञानदेव मने ज्योतीची निज ज्योत
अभंगाचे 3 चरण झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की मी नेहमी सांगत असतो की विद्यार्थी आहे बरं का, कीर्तनकार नाही आहे, प्रवचनकार नाही आहे, मी पाठशाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. तसेच अभंग घेतलेला सत्य ज्ञानानंद माझा आवडीचा अभंग बरं का. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण येते तोहारे सेहरी पाहिल्या डोळेवरी पाहता पाणी तुम्ही सारून ज्ञानदेव म्हणे नैनांच्या ज्योती त्या नावे रूपे तुम्ही ज्ञानदेव म्हणे नैना ज्योतीची म्हणजे ज्योती ज्योती त्या नावे रूपे तुम्ही म्हणजे सांगायचं की तुकाराम मला सांगतात अनुभवाने की देव पाहावयाची गेलो. आता सिद्धांत काय, सिद्धांत असा की देव पाहावयाची गेलो त्याच्या देवच पाहणंच विसरून गेलो. आणि पाहणं विसरून गेल्यानंतर त्या अंतःकरणात ते ठसलं आणि अंतःकरण ठसल्यानंतर जे काय सांगितलं ते सद्गुरूच होतं. चाळून की मंजूर बोलती सेवाणी बोलेल का थंडी वेगळाची. ज्याप्रमाणे ही 15 दिवस पकवाच म्हणजे मध्ये कार्यक्रम असेल तर वाजत असेल, पण काही ठिकाणी जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा ती वाजत नसेल ना तुमच्याकडे. पकवाज वाजते का? वाजते. सारावासाठी वाजत असेल. हा ते वाजत तेव्हा. तर मी काय म्हणतो पकवाज अशीच वाजत नाही, वाजवणारा धनी वेगळा असतो. तसाच एक बोलणारा धनी वेगळा आहे. काढून बोलत सेवानी बोलवलं धनी आहे. तसंच आभार मानायचे म्हणजे तुमच्या टाळ करायचे सगळे. आता एवढे टाळे 2 4 6 8 10 12 14 15 18 टाळ करी आणि एक विनी करी माझ्या कीर्तनात म्हणजे माझ्या सेवेसाठी. विविध भाग्य. आणि या महिला मंडळ नारी नारी मत करो यारो नारी रतन की खान है आणि जिस नारी से कोक से पैदा हुए श्री राम हनुमान. जे नारी आहेत एवढं कीर्तनाला आहेत आणि उभे आहेत आणि म्हणजे माझे कीर्तन वाजवार आहे तर त्यांचे सुद्धा आभार. माझे शिष्यांचे आभार, पकवाजवाल्यांचे आभार, श्री स्वामी समर्थांचे आभार. तसेच लय भारी कसलं तुमचे मी आभारी. जय हरी विठाल, जय विठाल, जय हरी विठाल, जय विठाल, जय रत्नाकर